पुस्तक विश्व प्रकाशन व उचित माध्यम पुणे आयोजित आणि MPSC स्टुडंट फोरम वास्तव कट्टा पुणे यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वर जाधवावर लिखित रुद्र एंटरप्राइजेस प्रकाशित आशेच्या गुंगीत लटकलेले तारुण्य या कादंबरीचे प्रकाशन आता होत आहे. आदिवासी विकास कार्यक्रमामध्ये त्यांनी काम केलं 2 वर्ष. तिथे त्यांनी वन हक्क कायदा, पेसा कायदा या विषयावर काम केलं आणि आदिवासी समाजाच्या बरेच समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश पण मिळालं. नंतर त्यांनी उस्मानाबादमध्ये जिल्हाधिकारी म्हणून जेव्हा पदभार सांभाळला अलीकडेच, तिथं त्यांनी शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा समस्या, म्हणजे शेताकडे जाणारे रस्ते असतील किंवा आणखीन बरेचसे ग्रामीण भागातली समस्या असतील, तर त्यांना तिथं प्रचंड लोकप्रियता मिळाली. लोकांचे अधिकारी म्हणजे प्रशासन आहे, सरकारतर्फे एक प्रशासक एक त्याचा प्रतिनिधी म्हणून जनतेमध्ये असतो, पण लोकांचा अधिकारी म्हणून त्यांना एक लोकप्रियता आणि तिथे सन्मान मिळाला. आणि आता ते नंतर काही काळ त्यांनी भूजल सर्वेक्षण यंत्रणेमध्ये काम केलं. भूजल विषयावर त्यांनी पुस्तक पण लिहिलं आहे. आणि आता ते पुण्यामध्येच बाळासाहेब ठाकरे कृषी पर्यटन संस्थेचे संचालक आहेत. ते बऱ्याच विषयावर लिखाण पण करत असतात. भूजल असेल, भूसंपादन कायदे असतील, महाराष्ट्र शासन आणि माउंट एल्फिन्स्टन या विषयावर त्यांनी काही लेख लिहिले आहेत. आणि त्यांचे मराठवाड्याची मुक्तिगाथा हे पुस्तक अलीकडे खूप गाजतंय आणि त्यानिमित्तानं त्यांचे सुद्धा अभिनंदन. सर, कौस्तुभ दिवेगावकर सर. मला 25 मिनिटाचा वेळ दिलाय. बहुतेक मुलं जे आहेत त्यांची आता मेसची वेळ झाली असेल, तर आपण एक 20 मिनिटानंतर मला सांगा, म्हणजे 20व्या मिनिटाला थांबवता येईल. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो, वास्तव कट्टा, MPSC स्टुडंट फोरम आणि बाकी सर्व ज्या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत यांचे प्रतिनिधी, यांचेही मी धन्यवाद देतो. कारण काय हा लोकप्रिय विषय नाही आहे. आपण आज ज्या विषयाबद्दल आलोय तो मग बऱ्याच लोकांच्या दृष्टीने डिप्रेसिंग विषय आहे, बरोबर आहे ना. कारण तुम्हाला या कार्यक्रमाचं वेगळेपणही जाणवलं असेल की मी येत होतो किंवा बाकी लोक येत होते तेव्हा टाळ्यांचा कडकडाट, गाडीतून येताना ती तुतारी, किंवा जेव्हा पुस्तक दिलं जातं त्यावेळेस मग एक शंख नाद किंवा असं काहीच झालं नाही ना. नॉर्मल झालं, एक कुंडी दिली, तुळशीचं रोप आणि पुस्तक दिलं, सगळं असं प्लेन चाललंय, म्हणजे असं थ्रिल काहीच दिसत नाहीये. तर दुर्दैव काय झालंय की आपल्याला एक त्या थ्रिलची खूप सवय लागली आहे. आणि त्यामुळं सगळ्यात आधीच मी हे सांगून घेतो की आशेच्या धुंदीत लटकलेलं तारुण्य ही जी कादंबरी ही मी पूर्ण वाचली. आणि म्हणजे जसं जाणं येणं होईल त्याच्यात मी वाचली. आणि पुण्यात तर आता जवळपास ऑफिस ते घर, आणि आता तर माझ्या ॲडिशनल चार्जेसमुळे 2 ऑफिस, या प्रवासात ती वाचून संपली. त्यामुळे ट्रॅफिकला धन्यवाद द्यावे का त्या प्रश्नाबद्दल बोलावं अशी गंमत आहे. एनिवेज, पण जाधव साहेबांना एक प्रश्न पण असा विचारला जाऊ शकतो, म्हणजे कुत्सित प्रश्न आहे. मी हे नोट्स मुद्दामून ठेवल्यात, हालू नये, आणि मला सवय तीच आहे, समोर हातात असल्याशिवाय मला बोलता येत नाही सोडून. कुत्सित प्रश्न त्यांना काय विचारला जाऊ शकतो की तुमचं सिलेक्शन झालं नाही म्हणून स्वतःचं समर्थन करायला तुम्ही हा शहाणपणा करताय का, हा प्रश्न सहज विचारला जाऊ शकतो. तर म्हणजे मला जे माझ्या 11 वर्षाची आता माझी सर्व्हिस झालेली आहे आणि मी वयाच्या 24व्या वर्षी IAS मध्ये आलो. त्याच्यासाठी काही मला टाळ्या आणि शुभेच्छा नको, त्याचं कारण आधीच क्लिअर करतो की आपण एक कल्चर काय केलेलं आहे की ते एखाद्या व्यक्तीचं सिलेक्शन झालं, तुम्ही परीक्षा देताय, 2 कारणं असतात ना, की एक मला या पदावर जाऊन काम करायची संधी मिळायला पाहिजे, पहिलं कारण. आणि दुसरं मग आपण सांगतो की राज्याची, देशाची आपल्याला सेवा करायची आहे. तर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही स्वतःसाठीच परीक्षा दिली आहे ना. म्हणजे वैयक्तिक तुमचं जे ध्येय होतं, तुम्हाला नोकरी पाहिजे होती, ती एका चांगल्या पदाची पाहिजे होती, ते तुमचं पूर्ण झालं, तर त्याच्यासाठी सत्कार का करावा लोकांनी? तर हा प्रश्न माझा कायम आहे. आणि मी एका सत्काराला गेलो होतो, तिथेच मला थोडंसं वैताग आला आणि त्याच्यानंतर मी कुठल्याच सत्काराला गेलो नाही, म्हणजे टाळलंच, मी जाणंच टाळलं. आणि काही जणांचं म्हणत होतं तुम्ही राज्यात, ते बाकी सगळं सांगितलं नाही त्यांनी, मी मुद्दामून सांगेन कारण तो काही अहंकारासाठी नाही. मी राज्यात पहिला होतो UPSCला 2013ला आणि देशात 15वा होतो. तर याचा ढोल कुठं पिटायचा नाही याचं कारण मी पहिलं आधी क्लिअर केलं की हे तुम्ही स्वतःसाठी केलं ना. मी इंजिनिअरिंग सोडलं होतं, मग मी पण काही शिकवण्या घेतल्या होत्या, माझं पण सिलेक्शन व्हायच्या आधी माझा पण स्ट्रगल होता. आपण त्या स्ट्रगलच्या स्टोरीजचं खूप कौतुक केलेलं आहे, त्याच्या पलीकडे आपण बघत नाही. आणि मग त्याच्यामुळे या कादंबरीचं जे वैशिष्ट्य आहे ते असं की म्हणजे स्पर्धा परीक्षा असतील, ग्रामीण भागातून होणारं मायग्रेशन असेल, म्हणजे नोकरीच्या जागा कमी असण्याचे विषय, सामाजिक ताण, प्लॅन बी नसणं, लग्नाचे प्रश्न जे यायला लागलेत, आणि आपण उभे केलेले स्पर्धा परीक्षांचे हिरोज कोट अनकोट,
या सगळ्या, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपण तयार केलेल्या यशाच्या फुटपट्ट्या, या सगळ्यांबद्दलची या पुस्तकात जी चर्चा झालेली आहे, मी त्याचं पूर्ण आता विश्लेषण नाही करणार, कारण माझं म्हणणं आहे की याच्या आधी ज्या 3 जणांचे तुम्ही सगळे अनुभव ऐकले, त्या अनुभवातून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी लक्षात आल्या असतील, ज्या प्लॅन बीच्या महत्वापासून सगळ्या गोष्टींसाठी आवश्यक आहेत. तर त्याच्या पलीकडे जाऊन काय सांगता येईल, तर मी त्या दुष्टचक्राच्या पलीकडे एक मला अनुभवलेला माझा जो किस्सा आहे तो आधी सांगतो. की एका जणांनी मला विचारलं, की मी विचारलं होतं त्याला की बाबा काय यायचंय स्पर्धा परीक्षेमध्ये, तर त्यांनी दिलेलं उत्तर मी कधीच विसरू शकत नाही. 10 वर्षापूर्वीचं उत्तर आहे, तुम्ही तुमच्या मनाला किंवा तुमच्या आजूबाजूला विचारून बघा. तो असं म्हटलं होता की आपल्यामुळं कोणाचं तरी काम अडतं ही फार सुखावणारी भावना आहे. आणि या प्रश्न म्हणजे हे जे काही वाक्य आहे याचा सगळ्यांनी आपापसात विचार करावा. मी त्याच्यावर कोणावर टीका करणार नाही, केलंच तर कौतुक करेन की त्यानं प्रामाणिकपणे हेही एक वास्तव आणि हा पैलू दाखवला. आता थोड्या वेळापूर्वी त्यांनी टेबलाखालची चर्चा केली. टेबलाखालची चर्चाच व्हायला नाही पाहिजे हे वास्तव आपण का नाही बोललं जात, बरोबर आहे ना? की टेबलावरून का टेबला खालून हे कोणाला आवडेल की आवडणार नाही हे अलाउड आहे का? तर कायद्याने हे अलाउड नाही. तर जे नाही तर त्याच्याबद्दलचा ठामपणा आपला आहे का? तर हेही प्रश्न बरेच येतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी जर ते वाक्य वापरलं ना, कोणाचं जरी काम अडतं ही सुखावणारी भावना, तर याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. तर माझं सिलेक्शन 2012ला झालं. मी 13ला मी सर्व्हिस, 2013ची बॅच आहे, 2012ची परीक्षा आहे. तर या कादंबरीचा जो निवेदक आहे तो 2013 पासून तिथे अभ्यास करतोय असं त्यांनी विश्वास मोरेचं ते जे पात्र आहे ते दाखवलेलं आहे. देर आर सिग्निफिकंट चेंजेस आफ्टर 2013. म्हणजे बऱ्यापैकी प्रश्नांचं स्वरूप बदलतंय, टेक्नोक्रॅटिक आणि आपण म्हणूया मॅनेजरियल असा अप्रोच कडे जास्त जात आहे. आणि आपण ब्युरोक्रेसी आहोत ना, नोकरशाही म्हणून आपण यायची अपेक्षा आहे. तर म्हणजे विश्लेषणापेक्षा, म्हणजे पूर्वी असं असायचं की 60 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्हाला 500 ते 1000 शब्दांचं लिखाण करावं लागेल त्या विषयावर. तर किती ब्लफ करणार ना, 5 मुद्दे पाठ केले, 7 मुद्दे लिहिले, 1000 शब्द लिहिण्यासाठी चिंतन पण पाहिजे. तर ब्लफ करणार एक्सपोज पण व्हायचा. आता काय झाले की 10 मार्क 100 शब्द लिहायचे आणि राईट समथिंग अबाउट एव्हरीथिंग, बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येक विषयाबद्दल थोडं थोडं काही बोलता आलं की आपल्याला तो फील देता येतो ना. म्हणजे पूर्ण पुस्तक वाचलं हे मी का सांगितलं, कारण या पुस्तकाचा ब्लर्ब वाचायचा आणि मधले 2-4 पानं वाचायचे आणि पुस्तकावर व्याख्यान द्यायचं. हे ब्लफिंग आपण खूप शिकतो. आपल्याला ती जी प्रक्रिया आहे त्याचं जे सातत्य आहे, त्याचा जो बोर्डम आहे तो आपल्याला जाणवतो का? म्हणजे अरुणा रॉय ज्या IAS ऑफिसर होत्या त्यांनी नंतर नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर त्या माहितीचा अधिकार आणि नरेगा याच्यावर काम केलं, रोजगार हमीवर काम केलं. आणि त्या म्हणतात की गव्हर्नन्स इज अ सिरियस बिझनेस, इट्स अ बोरिंग बिझनेस. म्हणजे कसं की तुम्हाला एक संरचनात्मक बदल करायचा असेल तर वर्षानुवर्ष पायाभरणी करायची असते, तुमचा चेहरा समोर नसतो. म्हणजे ती लोकप्रियता आणि या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून त्या गोष्टी बघा, कारण त्या लोकप्रियतेला अर्थ नसतो, कारण तुम्ही त्या पदावर असता आणि त्याच्यानंतर पद कायम राहणार आहे, तुम्ही कायम नाही राहणार आहे. तर मग ही प्रक्रिया आपण समजून घेतो का या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या वर्तुळात? तर मला असं वाटतं की आता जे लिखाणाच्या बाबतीत याच्यात आपण बोलतोय, तर आपला अभ्यास, आपल्या लिखाणाला आवश्यक असणारी संविधानाची चौकट आणि ते जे ब्लफ न करणं, आपण जे ते म्हणतोय की ती एक विद्यार्थी म्हणून, एक परीक्षार्थी म्हणून नैतिकता, या 3ही गोष्टींचा आपण विचार केलाय का? हे फक्त मी समराईज करायचा प्रयत्न करतो. तर आता मला असं वाटतं की जरी हे टेक्नोक्रॅटिक, मी म्हटलं मॅनेजरियल स्वरूप होत चाललंय, तरी ऍडमिनिस्ट्रेटर नावाची जी गोष्ट आहे ना, प्रशासक, त्याच्याकडं आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतंय. कारण आर्थिक बदल होत आहेत, तंत्रज्ञानात्मक बदल होत आहेत, मायग्रेशन वाढत आहे, खूप बारीक बारीक प्रश्नांवर आपल्याला बरेचदा मलमपट्टीची भूमिका करावी लागते. आता वातावरण बदल असेल तर उस्मानाबादमध्ये, धाराशिवमध्ये मागचे, म्हणजे मी असतानाची जी 2.5 वर्ष होती त्याच्यात 2दा अतिवृष्टी इतकी झालेली होती की 2ही वर्ष 1200 लोकांचं रेस्क्यू आम्हाला करावं लागलं होतं. एका वेळेस तर चॉपरही मागावं लागलं होतं नेव्हीकडून. त्याच्यात कुठली हे झाली नाही, म्हणजे कॅज्युअलिटी नाही झाली. पण दुष्काळी भागामध्ये फ्लॅश फ्लड, या आव्हानांना तुम्ही कसं तोंड देणार आहे? ती मलमपट्टीच आहे ना शेवटी त्यावेळेस पुरती. तर हे जे गुंतागुंतीचं स्वरूप झालं हे मान्य आहे मला, पण त्याच्या पलीकडे एक रोल आहे प्रशासनाचा. तो रोल काय आहे की सामाजिक बदलांकडं कायदेशीरपणे बघणं, मूल्यात्मक बघणं, त्याला विधायक वळण देणं, या गोष्टींकडे आपण बघणार आहोत की नाही बघणार आहोत.
म्हणजे मी जे म्हणलं तो टेबला खालचा जो शब्द होता, याच्याकडे तुम्हाला कायदा मूल्य या दोन्ही याच्याने बघावं लागेल की नाही बघावं लागेल. तर तिथं ऍडमिनिस्ट्रेटरची भूमिका आहे असं मला वाटतं. यांनी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनवर मी लेख लिहिला. तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हा पहिला डेक्कन कमिशनर, दख्खनचा पहिला विभागीय आयुक्त होता. 1818 साली त्यानं पेशवायांचा पराभव झाल्यानंतर या सगळ्या प्रदेशाची व्यवस्था लावलेली होती. आणि त्यांनी जी प्रशासनाची घडी बसवली त्याच घडीमध्ये थोडेसे व्हर्जन 1, 2, 3, 4 म्हणतो ना आपण, अँड्रॉइड 1, 2, 3, 4 तसं आपण अपग्रेड करत गेलेलो आहे. पण त्याचा जो ढाचा आहे तो त्या माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन नावाच्या माणसाने बनवला होता. बऱ्याच लोकांना त्याचं नाव माहित नव्हतं आणि त्यांनी काही कुठले सत्कार समारंभ असे घेतलेही नसतील, त्याच्यामुळं आपल्याला माहितच नाहीये. बरोबर आहे ना. आणि तो भारताचा इतिहास लिहिण्याचे पहिले जे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये इंग्लिश म्हणून थोडीशी वर्चस्ववादी साम्राज्यवादी वृत्ती पण दिसते त्याच्या लिखाणामध्ये. पण त्याच्या प्रशासनाचं वैशिष्ट्य मी फक्त 2 गोष्टींनी सांगतो. त्याचं काय म्हणणं होतं की जवळपास सगळं मराठा मंडळ हरलेलं आहे इंग्रजांपुढं, तर आता ते सत्ताधीश आहेत ना. तर प्रशासक म्हणून एकीकडं धूर्त पण आहे, पण एकीकडं सिस्टीम बसवायची आहे, शांतता सुव्यवस्था राखायची आहे, याचा जो आग्रह आहे तर त्याच्या पूर्ण प्रशासनाच्या कारकिर्दीमध्ये दिसतो. त्यांनी सातारच्या छत्रपतींची जी गादी आहे ती रिस्टोर केली. प्रतापसिंह जे राजे होते त्यांना परत गादीवर केलं आणि सातारा जिल्हा हा स्वतंत्र संस्थान म्हणून त्याला मान्यता दिली. आणि त्यांनी द्वाही फिरवली की आम्ही शिवाजी महाराजांच्याच अनुषंगाने हे सगळा कारभार करतोय. म्हणजे तो स्ट्रॅटेजिक इंग्रजांच्या ह्याच्यात बघा एक परकीय सत्ता आहे, पण लोकांमधून रिॲक्शन येऊन याची त्याने काय काळजी घेतली होती. बरोबर, ते आपण थोडं बाजूला ठेवलं तर इथल्या लँड रेव्हेन्यूच्या पद्धती, इथल्या शिक्षणाच्या पद्धती, आणि तो आलाय इंग्लंडमधून की जिथे शिक्षणाची आधुनिकता आलेली आहे, तंत्रज्ञान खूप सुपिरियर आहे. या दोन्हीचा समन्वय कसा साधला पाहिजे, तर तो लादण्याच्या भूमिकेत नव्हता. त्याची भूमिका अशी होती की आपल्याला जेव्हा हा प्रदेश सोडायचा आहे त्यावेळेस इथल्या लोकांनी आपल्या विरुद्ध हिंसक पावलं हे करू नयेत. आपण ज्या लोकशाही व्यवस्थेमधून आलोय आणि आपण यांच्या खूप वर सुपिरियर ठरलोय वगैरे, ही जी काही भावना आहे याच्या पलीकडे जाऊन हे ट्रान्सफर शांततेने झालं पाहिजे, ही प्रशासक म्हणून मला भूमिका वाटते, असं त्यांनी आपल्या पत्रांमध्ये लिहून ठेवलं. म्हणजे प्रशासकाची भूमिका ही शांतता, सुव्यवस्था आणि समन्वय. आता ही बोरिंग गोष्ट आहे ना, याच्यामध्ये असं काही दाखवण्यासारखं नाहीये. हे काय आहे तर हे फेसलेस नेचर मी दाखवायला सांगण्याचा प्रयत्न करतोय की प्रशासनाला हे फेसलेस नेचर आहे आणि ते आपण समजून घेतो का. म्हणजे शेवटी प्रशासन कशासाठी आहे, वैधानिकता. इक्बाल नावाचा शब्द तुम्ही ऐकला असेल. इक्बाल म्हणजे लेजिटिमसी, वैधानिकता टिकून राहिली पाहिजे या सिस्टीमची. आणि ते करण्याची भूमिका इतकी सोपी वाटते का, आणि ती एका माणसाची आहे का. त्याच्यासाठी त्या व्यवस्थेत येऊ इच्छिणारे, त्या व्यवस्थेत न आलेल्यांनी आपापल्या भूमिकांमधून ती व्यवस्था तितकी लेजिटिमेट, तितकी संविधानाच्या चौकटीत राहणारी करण्याचे प्रयत्न करायचेत का नाही करायचेत, याच्यावर आपलं पुढचं यश ठरणार आहे. आणि हे सगळं इंटरलिंक्ड आहे बरं का. आत्ता जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, आत्ता मुलांमध्ये जी काही भावना आहे, त्या भावनेचे हे सगळे पैलू त्या सामाजिक स्थिरतेमध्ये, आर्थिक बदलांमध्ये आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला ती चौकट द्यावी लागेल. आता पुढचा मुद्दा जो मला सांगायचा आहे, मला मी काही विद्यार्थी आहेत त्यांनाही विचारायचंय, तुम्ही PS अप्पू यांचं नाव ऐकलंय का. BN युगंधरांचं नाव किती लोकांनी ऐकलंय. अरुणा रॉय तर मी आता सांगितले. BD शर्मांचं नाव किती लोकांनी ऐकलंय. हे ब्युरोक्रॅट्स आहेत ज्यांचं उदाहरण आम्हाला अकॅडमीमध्ये दिलं जातं की यांच्या पावलांवर आपल्याला चालायचं, हे आपल्याला माहित पण नाहीये. हे स्पर्धा परीक्षांचं वास्तव आहे, लक्षात घ्या. ही माणसं 40-40 वर्ष ज्या सर्व्हिस, मी थोडक्यात फक्त आधी BN युगंधर, BD शर्मांचं सांगतो. BD शर्मा हे बस्तरचे कलेक्टर होते. हे 60-70च्या दशकातली गोष्ट आहे. त्या माणसाला अगदी आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारा मसीहा असं पाहिलं जातं. आणि ते ट्रायबल कमिशनचे पहिले कमिशनर पण होते. आणि त्यांचा आदर्श कुठल्याही मार्जिनलाइज्ड कम्युनिटीजसाठी कसं काम करावं याचा आदर्श म्हणून आम्हाला दिला जातो. हे आपल्याला नाव माहित नाही. PS अप्पू, आता कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाला, ते त्यांचे मुख्य सचिव होते. त्यांच्या काळातले बिहार गव्हर्नमेंटचे मुख्य सचिव ते होते. या माणसांनी लँड रिफॉर्म्स मध्ये, आपल्याकडं भूदानाची चळवळ आहे, ती नंतर भारतभर जाते, काही बदल होतात, पण आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर आहेत, आपल्याकडे पूर्ण लेजिस्लेटिव्ह हिस्ट्री आहे की कोळ्यांच्या अधिकारांपासून ते लँड रिफॉर्म्स पर्यंत
आपण एक मोठा प्रवास केलाय, तो तिथं तितका मोठा नव्हता, तो या अधिकाऱ्यांनी घडवून आणलेला आहे. आपल्याला ते जाणवत नाही की खोती, कुळाचे कायदे, वतनांचे अधिकार या सगळ्यांवर आपल्याकडे खूप आधीपासून काम झालं. त्या माणसाने ते काम केलं आणि नंतर ते लालबहादूर शास्त्री अकॅडमीचे डायरेक्टर होते. मुख्य सचिवाचा चार्ज त्यांनी सोडला, रिटायर होईपर्यंत ते थांबले नाही, कारण त्यांनी आधीच मुख्यमंत्र्यांना पण सांगितलेलं होतं की जर मी माझ्या चौकटी, कायदेशीर चौकटीने याच्या पलीकडे जाऊन मला काम करायचं जर काही हे तयार झालं तर मी ते करणार नाही आणि मी सेंट्रल डेप्युटेशनला जाणार आहे. आणि ते गेले. आपली तयारी आहे का, हा प्रश्नाचं उत्तर द्या. आणि मग याच्यामध्ये लालबहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये एकदा असं झालं की एका अधिकाऱ्यांनी पिस्तूल दाखवलं सहकाऱ्यांना. भांडण आणि वाद झालेला होता एका ट्रेकिंगच्या याच्यात. ते खूप गाजलेलं केस स्टडी आहे, ती सगळ्यांना पेपरमध्ये आणि याच्यातही वाचली. तर त्या काळात त्या अधिकाऱ्याला ही इज अनबिकमिंग ऑफ ऑफिसर आणि त्याच्यामुळे त्यांना काढून टाकलं होतं त्यांनी. आणि वरिष्ठ स्तरावरून त्या अधिकाऱ्याला रिइन्स्टेट करायचे प्रयत्न झाले आणि त्याच्या निषेधार्थ यांनी स्वतःच्या सर्व्हिसचा राजीनामा दिला आणि त्यानंतर खूप गदारोळ झाले आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीला रेस्टिकेटही केलं गेलं. प्रश्न तो नाहीये, प्रश्न त्या मूल्यांचा आहे. हे या ब्युरोक्रेसीच्या इतिहासातलं खूप गाजलेलं, खूप महत्वाचं नाव आहे, पण हे नाव लोकप्रियतेसाठी नाही, लोकांच्या कामासाठी असल्यामुळे आपल्याला माहित पण नाही. आणि BN युगंधर, सत्या नदेलाचे वडील, हे काही लोकांना माहित असेल, MPSCचा प्रश्न येऊ शकतो ना, तर ते मायक्रोसॉफ्टचे जे सत्या नदेला त्यांचे वडील BN युगंधर हे आंध्र प्रदेशमधले खूप महत्वाचे ब्युरोक्रॅट, खूप महत्वाचं काम त्यांनी याच सगळ्या क्षेत्रांमध्ये, महसूल प्रशासन असो, शेती असो आणि जनसामान्यांच्या अधिकारांमध्ये केलं. आपल्याला याच्यातलं कुठलंही नाव माहित नाही. याचाही आपण विचार करायला पाहिजे की आपण या सगळ्यांमध्ये आपलं झालंय काय, की या सर्व्हिसमध्ये 3 गोष्टी सांगितल्या जातात, त्या बोलल्या जातात की नाही हा प्रश्न आहे. अनॉनिमिटी म्हणजे अनामिकता, इंटिग्रिटी प्रामाणिकपणा आणि ऑस्टेरिटी. ऑस्टेरिटीचा काही जण अर्थ कंजूसपणा पण देतात, पण तो असा आहे की साधेपणा, काटेकोरपणा आणि ट्रस्टीशिप. गव्हर्नमेंटच्या फंड्सचे आपण ट्रस्टी आहोत. आता हे सगळं ओल्ड स्कूल आहे. काही जण म्हणतील काय सर तुम्ही 10 वर्ष झालं सर्व्हिसमध्ये राहून तुम्ही साधं एंटरटेन करू शकत नाही आम्हाला. तर हे एंटरटेन करण्याची सर्व्हिसच नाही, हेच मला सांगण्यासाठी मी असं म्हटलं की या कादंबरीचाही उद्देश तो आहे की एंटरटेनमेंट नाहीये. आता म्हणजे आपण आपलं झालंय काय दृष्टिकोन की कथेचे काही भाग असतात. आता ही कादंबरी लिहिली म्हणून सांगतो, माझा मराठी लिटरेचर विषय होता म्हणून. म्हणजे आकर्षक सुरुवात, ते कथाच्या याचा हे असतो, आकर्षक सुरुवात, उत्सुकतापूर्ण मध्य, निर्गाठ, उकल आणि कलाटणी, असा तो क्रम असतो. म्हणजे ती कथेची रचना असते. आपल्याकडे पण तसं झालंय. साहेब उठले, गरकन वळले, पटकन गाडीतून बाहेर आले, सटकन सही केली. आपण या पद्धतीने त्या सर्व्हिसकडे बघतो. हे असं नाहीये, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. झगडे सर नाहीयेत, पण मी सरांसमोरच तो किस्सा सांगणार होतो. सर्व्हिस नंतरचा किस्सा आहे. मी जळगावला मुख्य कार्यकारी अधिकारी होतो, सर माझे विभागीय आयुक्त होते. आणि नाशिकला जी 2 महिन्याला जी एक कॉन्फरन्स व्हायची सीओचे आढावा घेण्याची, त्या कॉन्फरन्समध्ये मला एकदा यायला 7 का 8 मिनिटं उशीर झाला होता. सरांनी मला असं बाहेर उभं केलं होतं, तुला बैठकीला यायचंय का नाही यायचंय. मी असं बाहेर थांब म्हणले. थांबलो होते दारात, जसं विद्यार्थी थांबतात तसं थांबलो होतो. तुला लवकर यायला काय झालं होतं. मी म्हणलं सर असं असं मी इतक्या वाजता निघालो, पण मध्ये ट्रॅफिक लागलं. मध्ये ट्रॅफिक लागायच्या आधी पहाटेच निघायला पाहिजे, काही हरकत नाही, किंवा रात्री येऊन मुक्काम कर, ऑफिसर संपल्यावर तू निघू शकला असतास. त्यांचा हा मुद्दा होता की तुम्ही सर्व्हिसला गृहीत धरू नका. आणि तेव्हाही माझी 5 वर्षाची 4 वर्षाची सर्व्हिस झालेली होती. तिथं मी उभं राहिलो होतो आणि त्यांची परत परवानगी घेतली होती, सॉरी म्हटलं होतं आणि सर याच्यानंतर उशीर होणार नाही, आणि नंतर मी येऊन बसलो होतो. हेही सर्व्हिसचं वास्तव आहे, लक्षात घ्या. तुम्ही 3 अक्षरं लागली म्हणजे तुम्ही कुठले तरी यू आर नॉट गॉड किंवा यू आर नॉट किंग ऑफ समथिंग, यू आर अ सर्वंट. आणि हे सांगणं बऱ्याच जणांना रुचत नाही आणि म्हणून मग मी बरेचदा बोलत नाही. हा एवढाच प्रश्न आहे. मग इथं जर तुम्ही सॉरी आहात तुमच्या चुकीसाठी, तुम्हाला ठाम कुठं राहायचंय, तुम्हाला स्वाभिमानासाठी ठाम राहायचंय. व्यवस्थेमध्ये बाजूला जाण्याची आपली तयारी आहे का आपल्या मूल्यांसाठी, या प्रश्नासाठी पण आपल्याला ठाम राहायचंय. याची तयारी आहे का, हा माझा सांगण्यातला तिसरा मुद्दा होता. या अनुषंगाने मला अजून एक जो शेवटचा मुद्दा सांगायचा तो असा होता की या कादंबरीच्या अनुषंगाने काय चर्चा करता येईल आपल्याला, ही कादंबरी का महत्वाची आहे. तर पहिला मुद्दा मला जो सांगायचा तो असा आहे की प्लॅन बी बद्दल खूप जणांनी सांगितलं.
म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी पण UPSCच्या इंटरव्ह्यू पर्यंत गेलो होतो आणि परत यांनी कादंबरीत खूप छान लिहिले ते एकदम वरच्या मजल्यावरून खाली आदळल्यासारखं जे वाटतं की सिलेक्शन होणार आहे. SBI क्लर्क, LIC, PSI, STI असिस्टंट, अजून बाकीच्या पण बँकेच्या POच्या परीक्षा, MPSC, UPSC सगळ्या परीक्षा मी पण दिलेल्या आहेत, मी पण शिकवण्या घेतलेल्या आहेत. ते सगळ्या कोणाचीच सुटका नाहीये त्याच्यातून, हे लक्षात घ्या. हे सगळ्यांना करावं लागतं. पण ते आधी जर म्हटलं गेलं, ज्ञानेश्वरजींनी पण सांगितलं, बागलजी पण होते आणि यांनी पण सांगितलं सर्वांनी की याच्यातून सुटका नाहीये. पण ते 10 लाडू आहेत आणि हजारो लोक आहेत तर ते पुरणार नाहीयेत. प्लॅन बी पाहिजे. पण या सगळ्या रियाजातून नकार ऐकण्याची, आपल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारण्याची सवय आपल्याला लावून घ्यावी लागते. कारण याच्यातलं विचित्रपणा लक्षात घ्या. दुसऱ्या अटेम्प्टच्या वेळेस माझे MPSCची मेन्स होती. मेन्समध्ये सेक्शनल कट ऑफ पहिल्यांदा आलेले होते आणि काही उत्तरांबद्दल संभ्रम होते. बऱ्याच जणांनी रिप्रेझेंटेशन दिले, मग त्याच्यात काही झालं नाही. माझा सेक्शनल कट ऑफ त्या इकॉनॉमिक्स आणि HR चा जो काही पेपर होता तिसरा, त्याच्यामध्ये 1 मार्क मला कमी होता आणि बाकीचे मार्क जर मोजले तर डेप्युटी कलेक्टरची पोस्ट होती. माझं सिलेक्शन नाही झालं. आणि त्याच वेळेस मी UPSC मध्ये काय देशात 15व्या राज्यात पहिला होतो. म्हणजे डेप्युटी कलेक्टर व्हायला नालायक, कलेक्टर व्हायला लायक, असं कसं असू शकतं ना? कारण UPSCची पहिली जी पोस्टिंग असते ती डेप्युटी SDM ची असते. तर हे जे वैचित्र्य आहे या सिस्टम, कारण स्पर्धा आहे, तुम्ही मागे आहेत पुढे आहेत. माझा एक मित्र जो UPSC मेन्स लिहित होता त्याचं तिथं नाही झालंय आणि तो MPSC मध्ये डेप्युटी कलेक्टर झाला. हे स्वीकारण्याची आपली तयारी आहे का? का फक्त आपल्याला हेच दिसतंय की ते आले, तो तेवढा मोठा सत्कार होतो आणि त्याच्यानंतर मी कोणीतरी आहे? तर मला त्याच्यातला जो दुसरा मुद्दा सांगायचा आहे प्लॅन बीच्या अनुषंगाने, तो असा आहे की IAS अधिकाऱ्याचा पगार हा एखाद्या विद्यापीठातल्या प्राध्यापका एवढा असतो, त्याच्यापेक्षा जास्त नसतो. याच्यापेक्षा जास्त मी काहीच बोलणार नाही. हे लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवून यायचं असेल तर सगळ्यांनी जरूर प्रयत्न करा. कारण देशाला खरंच तरुणाईची, इथं काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. आता मी असं बोलताना, मी आता 35 वर्ष माझे पूर्ण झाले, त्यामुळे आता मी त्या तरुणच्या व्याख्येतून जस्ट आता पास आउट झालोय, म्हणून मी त्या 35च्या आतल्या सगळ्यांना सांगतो की देशाला खरंच गरज असते. पण या मूल्य व्यवस्थेचं आपल्याला काय करायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि म्हणून म्हणजे हे प्रश्न काय येत आहेत, तर मी जाधवजींनी जे घरातल्या त्या आत्महत्येचा विषय, एका विद्यार्थ्यांनी अशाच मागच्या 2 वर्षापूर्वी जी आत्महत्या केली होती, त्यानंतर मी पोस्ट लिहिली होती. व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आपल्याला यशाच्या व्याख्या बदलायला शिकावं लागेल. ते तुम्हाला मान्य असेल नसेल, पण त्या 99 मुलांच्या फ्रस्ट्रेशनच्या दुःखातून त्यांना जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला समाज म्हणून या व्याख्या बदलाव्या लागतील. मी इंजिनिअरिंग सोडलं होतं, काही तात्विक कारणांनी सोडलं, मला त्याबद्दल बोलायचं नाही. फायनल इयरला मी ते सोडलं होतं. पण मी MA सेट नेट JRF आहे मराठीमध्ये. UPSC झाल्यावर मी नेट पास झालो, कारण मला द्यायची होती परीक्षा. माझा साहित्य हा आवडीचा विषय होता. इंजिनिअरिंग मी नाही. BA MA झालेल्या विद्यार्थ्याला माझ्या IASचे छत्र चामर काढून टाका, काय किंमत आपण देतो. मला कुठलंही व्यसन नाही आणि मी आत्ताही चांगला आहे, तेव्हाही चांगलाच होतो ना. माझे दोषही मला चांगले माहिती आहेत. पण MA असलेला मी काहीतरी शिकवणी पण चांगली घेतली असते. मी चांगला शिक्षक आहे मला माहिती आहे, कारण मी शिकवण्या घेतल्यावर मुलांमध्ये फरक झाला होता. त्यामुळे माझं पोट कुठेही भरलं असतं, मी कष्ट केले. आणि त्याच्यात मी लातूरच आहे परत, त्यामुळे चांगल्या शिकवण्या घेतल्या असत्या, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही समाज म्हणून मला आत्ता जसं ऐकायला थांबलायत, लंच ब्रेक तुमचा सोडून, तसं ऐकण्याची आपली तयारी राहिली असती का? या व्याख्येमध्ये दोष आहे. कारण ते यश समाजाच्या प्रश्नांवर काम करत राहणं. गाडगेबाबांचं यश कुठल्या याच्यात करायचं? कशात पकडणार आहेत तुम्ही? साने गुरुजी विठ्ठल मंदिराचा जो प्रवेश आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश मिळावा यासाठीचं जे उपोषण आणि आंदोलन साने गुरुजींनी केलं, हे सामाजिक यश तुम्ही कुठल्या पॅरामीटर, कुठल्या फुटपट्टीत मोजणार हे मला सांगा. म्हणजे मी आधी ज्या अधिकाऱ्यांची नावं सांगितली त्यांनी पण खूप काम केलेलं आहे. लोकप्रियतेच्या फुटपट्ट्या लावल्या तर आपल्याला हे नावं पण माहित नाहीत. या लोकांनी जी कामं केली, विनोबांचं, मी साने गुरुजींचं, गाडगेबाबांचं, बाबासाहेबांचं, फुलेशाह आंबेडकरांच्या परंपरेचं, रानडे आगरकरांचंही लक्षात घ्या. त्यांच्यासारखा म्हणजे 35-38च्या वयामध्ये काम त्यांचं संपलंय एक प्रकारे, म्हणजे मृत्यूमुळे थांबलं. पण या लोकांनी संस्था उभ्या केल्या. दे आर इन्स्टिट्यूशन बिल्डर्स. कुठल्या फुटपट्ट्यात मोजायचं आगरकरांचं काम? कुठल्या फुटपट्ट्यामध्ये आपण महात्मा फुल्यांचं काम मोजणार आहोत? UPSCच्या सिलेबसला शेतकऱ्याचा असूड आहे ही यशाची पॅरामीटर आहे का आपली? जर ती असेल तर बदलायला शिकावी लागेल. कारण समाज ठराविक 10-12 अधिकारी, 10-12 पुढारी, 10-12 पत्रकार, 10-12 जज
किंवा 10-12 लेखक अभ्यासक अशांनी नाही घडत. समाज म्हणजे आपण सगळे असतो, लोकशाही म्हणजे आपण सगळे असतो. इथल्या व्यवस्थांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण सगळे जबाबदार असतो आणि या जबाबदाऱ्यांच्या सोबत आपल्याला आपलं घर चालवायचं असतं, आपलं फ्रस्ट्रेशन त्याला विधायक वळण द्यायचं असतं आणि जी टोकाची पावलं आपण उचलली त्या पावलांपासून मागं पण फिरायचं असतं. या सगळ्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उहापोह यांनी घेतला आणि त्यामुळे शेवट मला असं करायचं आहे की बघा, विनोबांच्या नावावरून परत एकदा मला आठवतं की आपण अशा पिढीत आहोत आणि मागचं जर तो 1850 पासूनचा जर तुम्ही ते सगळं इंडस्ट्रियलायझेशन आणि ते सगळं बघितलं आणि डार्विनची थिअरी पण लगेच येते की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, ती रेस आहे आणि मला ते शिखर गाठायचं आहे आणि फलाना ढिमकाना जे काय चालतं ते बरोबर आहे. ते बऱ्याचशा व्याख्यानांमध्ये पण आपण ऐकतो. विनोबांनी भारतीय परंपरेतलं सर्वोदयाचं तत्व सांगितलं होतं. या सगळ्या फ्रस्ट्रेशन मध्ये मी कुठला तरी ग्रेट आहे यांनी खूप छान हे केलेला होता. म्हणजे हकीमाजींनी तो उल्लेख खूप छान केला होता की मी त्यांच्यासोबत स्टेज शेअर करते माझ्यासोबत, म्हणजे आम्ही इक्वलच आहेत ना. आणि मी आता खाली आल्यानंतर तुम्हाला ओळखू येणार नाही, मी याच भागामध्ये कधी चहा प्यायला स्कूटीवर पण जाताना दिसेन तुम्हाला. मी तुमच्यातलाच आहे, तुम्ही माझ्यातलेच, याच्यातलेच आहोत ना आपण सगळे. तर हे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट कडून सर्वोदयाकडे जाणं म्हणजे काय, तर प्रामाणिकपणे मिळवलेला प्रत्येक पैसा मिळवणारा माणूस हा आपल्या दृष्टीने ज्या मिनिटालाच महत्वाचा वाटायला लागेल त्यावेळेस पासून आपलं फ्रस्ट्रेशन दूर होईल. यू विल स्टार्ट एन्जॉईंग द प्रोसेस. ही परीक्षेचे तर यश अपयश हे तुम्ही एन्जॉय करायला लागाल. जसं ज्ञानेश्वरजींनी कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली, त्या फ्रस्ट्रेशन त्या अनुभवांना त्यांनी विधायक वळण द्यायला सुरुवात केली, आपल्यालाही वेगवेगळ्या वाटा वळणं सापडायला सुरुवात होईल. सो दिस इज नथिंग न्यू, फक्त ते बोलणं गरजेचं होतं. 12th फेल बद्दलही थोडी चर्चा झाली. 12th फेल मधलं मला काय आवडलं ते सांगतो. आपले मित्र, आपण ज्यांच्यासोबत आयुष्य घालवतो, आता थोड्या वेळापूर्वी यांचं सुद्धा म्हणजे आपण जे मनोगत ऐकत होतो, बागलजींचं ऐकलं, पाटीलजींचं तर म्हणजे त्यांनी त्यांच्या मिसेस बद्दल जे उद्गार काढले त्या समतेच्या दृष्टीने की ती 14 कंपन्या नाट त्या चालवतात म्हणजे खऱ्या बॉस तर त्याच, बरोबर आहे ना. तर हे यश नाहीये का की चांगलं दाम्पत्य म्हणून एकमेकांना ती स्पेस देणं आणि एकमेकांच्या कर्तृत्वाला वाव देणं, हे यश नाही बघायचं का. 12th फेल मध्ये ते म्हटलेलं आहे की तू आटाचक्कीवाला मनोज कुमार शर्मा जरी राहिलास तरीही मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचंय, असं ती शेवटी म्हणते बघा त्या इंटरव्ह्यूला जायच्या आधी. असा जो तो हे आहे आदर्शवाद म्हणाल, स्वप्नरंजन म्हणाल, काही म्हणाल, आपले मित्र, आपले सहकारी, आपलं आयुष्य हे या लोकांनी जर भरलं तर नकारात्मक विचार येणार नाही. कारण ते तुमच्या पदाला, पैशाला याच्या आधारे ते तुम्हाला तोलत नाही. सर्व्हिस आज आहे, उद्या नाहीये. परत त्या नावांचा जर उल्लेख केला तर ते आता नसतात सर्व्हिसमध्ये, ते संपणार आहे. उस्मानाबादचा धाराशिवचा कलेक्टर मी होतो 22 पर्यंत, आता मी नाहीये. तो सुद्धा टप्पा संपणार आहे. त्या काळातलं काम, त्या काळातलं कनेक्ट दुसऱ्या पदावर तितका असेल असंही नाहीये. हे सगळं बाजूला पडणार आहे. उरणारे ते हे सगळे जोडलेले भावबंध. ते यश 12th फेलचं पास असणं कशात आहे, तो इंटरव्ह्यू क्रॅक करण्यामध्ये नाहीये. ही माणसं जुळवून ठेवणं आणि आयुष्य ताठमानेने जगायला शिकणं याच्यामध्ये तो पास झालेला आहे, हे मला सांगायचं. आणि म्हणून या सगळ्या सांगण्याचं जे सार होतं, ती जी पोस्ट होती, मला असं वाटतं की जर तुम्ही परवानगी दिली तर मी फक्त ती वाचतो. तुमची तयारी आहे का, नाही तर मी थांबतो. पोस्ट जी ती लिहिली होती, मला असं वाटतं की आज तुम्ही कादंबरी लिहिली, तुमच्या भावांना ती श्रद्धांजली म्हणून आपण परत एकदा ती पोस्ट वाचूया. कारण मला बोलता तितकं चांगलं येत नाही, लिहिलं होतं ते आवडतं का बघा. मी माझा UPSCचा निकाल लागल्यापासून एक तत्व पाळत आलोय. शक्यतो भाषणबाजी करायची नाही, अभ्यासाबद्दल बोलायचं. विद्यार्थ्यांना वास्तवाचं भान असलं पाहिजे. IAS होणे ही एक मोठी संधी आहे, पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कोणीही हिरो नाहीत आणि 1% कमी निकाल असणाऱ्या परीक्षेत 99चं काय, हा प्रश्न कायम विचारण्याचा माझा आग्रह आहे. स्वतःच्या प्रेमात पडून स्वतःचा प्रवास पुन्हा सांगण्यासाठी लिहित नाही, पण एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने अस्वस्थ झाल्याने लिहित आहे. SBI क्लर्क, LIC जमतील त्या सर्व परीक्षा मी दिल्यात, शिकवण्या घेतल्यात. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड कोणालाही चुकलेली नाही. मुळात तात्विक कारणांमुळे इंजिनिअरिंग सोडल्यावरचा जो अंधार होता, त्यावेळेस मराठी साहित्यातून घेतलेली BA ची डिग्री एवढी होती. पण मराठी साहित्य आवडते म्हणून त्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचं भविष्य नक्की काय आहे. आज एका शासकीय पदावर कार्यरत असताना हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की खाजगी क्षेत्रापेक्षा शासकीय सेवेत पगार कमी आहेत, जबाबदारी अधिक आहे. व्यवस्था 1-2 लोकांनी बनत नाही, ती असंख्य लोक, विचार, नियम, संस्था यातून आकाराला येते. तिला चेहरा म्हटलं तर असतो, म्हटलं तर नसतो.
यामुळे आपण ज्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येऊ पाहतो त्यासोबत काही मर्यादाही आहेत हे आपल्याला शिकत राहावं लागतं. सातत्य आणि संयमाची परीक्षा कोणालाही चुकलेली नाही. पण शासकीय नोकरीच्या पलीकडे एक जग असतं. आपल्या मागे आपलं घर असतं. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्वाचा असतो, पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्वाचा खरंच नाही. निराशेच्या एका क्षणी आपण या सगळ्यांचा विचार केला पाहिजे. आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांच्या लांब थकवणाऱ्या प्रक्रियेत संधीची वाट पाहणारी अनेक तरुण मंडळी आपल्याला दिसतील. त्यांच्याशी आपल्याला संवाद साधत राहावं लागेल. आपल्याकडे आजकाल भाषा आणि सामाजिक शास्त्रातही 100% गुण मिळतात. काही महाविद्यालयांचे प्रवेशाचं मेरिट 99% असतं. मग पुढे चालून त्यातले काही थोडे मेडिकल इंजिनिअरिंग आणि नंतर स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. इतर मागे पडतात. यशस्वी लोकांमधून अजून थोडे यशस्वी होतात. सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत शेवटी जीवन नावाच्या चाकोरीच्या मर्यादेचं भान आपल्याला विद्यार्थ्यांना आणून देण्यात आपण कमी पडतो आहोत. यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणं, कष्ट करणं, कष्टाचा एक एक रुपया सामाजिक यश मानणं असा मानणारा समाज आपण निर्माण करणार आहोत का? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट कडून सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही, पण समाज म्हणून आपल्याला कधी ना कधी तो स्वीकारावा लागेल. त्या तरुण मित्रास आदरांजली. थँक्यू. सर्जनशील न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा.